बातमी अकोल्यातून अकोला शहरात जन आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय। देशमुख आणि सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा आहे। बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत झालेला संशयास्पद मृत्यू या निषेधार्थ आता अकोला शहरात जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे यांनी। पाहूयात। बीड येथे झालेले आणि परभणी येथे झालेले जे आहे संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज अकोल्यात जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केलेले आहेत आणि या मोर्चाचे जे बॅनर आहेत ते सुद्धा अकोल्यात झळकलेले आपण पाहू शकता। दोन्ही त्या भावांचे जे मारेकरी आहे यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि दोन्ही कुटुंबांना योग्य तो न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी हा जन आक्रोश मोर्चा आहे। आणि त्या मोर्चाचे जे आहेत ते बॅनर सुद्धा आपण पाहू शकतो। या ठिकाणी हे मोर्चा आज 2 वाजता या मोर्चाचं भव्य असं आयोजन केलं गेलं आहे आणि त्यानंतरच या मोर्चामध्ये अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावं आणि या मोर्चामध्ये अनेक संघटना सहभागी होणार असल्याची सुद्धा माहिती आहे। या मोर्चामध्ये प्रामुख्याने जरांगे पाटील, आमदार धस आणि संतोष देशमुख यांची मुलगी यांची सुद्धा उपस्थिती राहणार आहे। आणि या मोर्चाची जी आहे ती सुरुवात अकोल्यातील अशोक वाटिका येथून होऊन त्यानंतर तो मोर्चा जो आहे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार आहे आणि त्यानंतर या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी आणि त्यानंतर जे यामध्ये दोषी जे अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होण्यात यावी, यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। वर्षा मोरे, जय महाराष्ट्र न्यूज, अकोला।